मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या जी.आरच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यामुळे पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाघंटानाद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती त्यासोबतच समता परिषद या संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि सरकारने हा जी.आर तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन केले जाताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। काय आज आंदोलन केले जात आहे, ज्या पद्धतीने राज्य सरकारने जो जी.आर काढलेला आहे त्याच्या विरोधात आजचे आंदोलन आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, नक्कीच, कारण की हा जो शासन निर्णय आलाय याचं हेडिंग जरी ते हैदराबाद गॅजेटच्या नोंदी देण्याचा असेल तरी पण त्याचा आतमध्ये जर पाहिलं तर ओबीसीचे एससी एसटीचे दाखले देण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हा जी.आर आणलेला आहे। आणि याच्यामध्ये नातेसंबंधातील व्यक्तींना, कुळातील व्यक्तींना तुम्ही फक्त प्रतिज्ञापत्र द्यायचं की हा अर्जदार माझ्या कुळातला आहे, नातेसंबंधातला आहे आणि तुम्हाला ते दाखला मिळणार। म्हणजे आधीच कुणबी दाखल्यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणबी दाखल्यांनी आमचं प्रतिनिधित्व आणून पाडलंय। त्यामुळं आता हे जे सगळं काही चाललेलं आहे तर ओबीसी आरक्षणाचा याने घात होणार आहे। ओबीसी आरक्षण आता टिकणार नाही, आमचा साधा एखादा ग्रामपंचायत सदस्य पण होऊन देणार नाही। त्यामुळं वेगळं 10% एससीबीसी आरक्षण, वेगळं ईडब्ल्यूएस आरक्षण हे असताना ओबीसीची मागणी काय आहे तर या सर्व पक्षीय नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी ओबीसीचं राजकीय नेतृत्वच उभं राहिलं नाही पाहिजे। पंचायत राज मध्ये आम्हाला तिथं कुठाला आम्हाला साधा एखादा सरपंच वगैरे झालाच नाही पाहिजे, म्हणजे त्यांना कुणी आव्हान देणारा तिथं उभाच नाही राहिला पाहिजे, असं सगळं एक नियोजन केलेलं आहे। आणि याचा आम्ही निषेध करतो। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतोय, तुम्ही जर ओबीसीचा घात करणारा हा जी.आर जर रद्द नाही केला 2 दिवसात तर महाराष्ट्रभर आम्ही रस्त्यावर उतरू। आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आम्ही मोठ्या ताकदीने उतरू। तुम्ही ती फक्त मुंबईतलं आंदोलन बघितलं असेल, पण हे आंदोलन महाराष्ट्रातल्या शहरात, तालुक्यात, गावागावात होणार आणि ते तुम्हाला परवडणार नाही। ज्या भाजपला आम्ही एवढं मोठं मॅन्डेट दिलं होतं त्यांनी आमच्या उपकाराची परतफेड अशी केली, आमचा घात केलाय। ते उपकार आम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही तुम्हाला दाखवू। आम्ही तुमच्या मागे उभं राहू शकतो तर आम्ही तुम्हाला सत्तेतनं खाली बनवू शकतो। निषेध केला जात आहे या ठिकाणी, काय नेमकं ज्या पद्धतीने आंदोलन केला जातो जी.आर रद्द करण्याची मागणी होती, कारण हा जो जी.आर आहे तो ओबीसीचा घात करणारा आहे। तो यासाठी म्हणतीये कारण याच्यामध्ये त्यांनी खूप शब्दखेळ केलेला आहे। पहिला जी.आर काढला होता त्यामध्ये पात्र हा शब्द होता, म्हणजे पात्र मराठा कुणबी जे होते त्या लोकांना दाखले दिले पाहिजे, पण परत हा आता मी तो परत जी.आर डाउनलोड करतोय त्यामध्ये पात्र हा शब्द वगळला गेलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, जो कोण कुणबी असेल, मराठवाड्यातील कुणबी असेल त्या कुणबींनी प्रतिज्ञापत्र दिलं, ज्या मराठा समाजाला प्रतिज्ञापत्र दिलं ते प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं जाऊन त्या प्रतिज्ञापत्रावर त्याला कुणबी सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। म्हणजेच या मराठ्याचं कुणबीकरण उघड आमच्या ओबीसीत घुसण्याचं हे कुभांड आहे आणि इथलं सरकार त्या समाजाच्या झुंडशाहीला, गुंडशाहीला जर घाबरून त्यांच्यासाठी हा जी.आर काढत असेल, कुठलाही विचार न करता एका तासात जर जी.आर काढत असेल तर उद्या प्रतिज्ञापत्र घेण्यासाठी ही गुंडगिरी करून प्रतिज्ञापत्र घेणार। याच्यावरती कोणीही मराठा तिथला आमचा ओबीसी बांधव त्यावरती ऍक्शन घेणार नाही मराठवाड्यातला, कारण हा माझा ओबीसी बांधव हा पिचलेला, मागासलेला आहे, रोजी रोटीवरती त्याचं घर चालतं। त्यामुळे ह्या गोष्टी करायला त्याच्याकडे वेळ आहे ना पैसा आहे, त्यामुळे हा ओबीसीचा घात करणारा जी.आर आहे। म्हणून आम्ही या जी.आरचा निषेध करतोय। आणि या सर्व आयोगाने, या कॅमेरा तुमचा जर फिरवला तर या सर्व आयोगाने 1964, 1980, 1985 आणि 1995 सराफ आयोग, देशमुख आयोग, बापट आयोग, खत्री आयोगानं मराठ्यांना सामाजिक आरक्षण, सामाजिक मागासले पण त्यांचं नाकारलेलं आहे। एवढं असताना याच बेसवरती सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की मराठा आणि कुणबी एक नाही, मराठा हा सामाजिक मागास नाही। इतकं धडधडीत जर सुप्रीम कोर्टाने स्टेटमेंट दिलेलं असताना
या सुप्रीम कोर्टाचा अवमान इथलं सरकार का करतंय आणि या सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारे मनोज जरांगेवरती गुन्हे इथल्या सरकार हे दाखल करणार का, पोलीस प्रशासन दाखल करणार का, हा आम्हाला प्रश्न आहे. आपण पाहिलं की या सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि GR रद्द करण्याची मागणी या सगळ्या आंदोलकांनी केली. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.